नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकृष्णा पांचाळ आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे ते म्हणजे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये। तर जगामध्ये असंख्य संविधान आहेत, परंतु प्रत्येक संविधान हे एकमेकांपासून भिन्न असतं। जसे भारतीय संविधानाचा आशय आणि विषयाचा आपण अभ्यास केलो, तर भारतीय संविधान हे आशय आणि विषयाच्या अनुषंगाने जगातील इतर संविधानापेक्षा वेगळे संविधान आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल। 1949 मध्ये आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि त्यावेळेस जी काही राज्यघटना होती त्या मूळ राज्यघटनेचे वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत। परंतु जसं भारतीय संविधानामध्ये इतर तरतुदींची भर घालण्यात आली, जसं की आपण उदाहरण घेऊ शकतो की 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, अशा घटना दुरुस्तींमुळे भारतीय संविधानामध्ये काही नवीन वैशिष्ट्यांचा भर पडलेला आहे आणि त्यामुळे भारतीय संविधान हे जगातील इतर संविधानांपेक्षा विषय आणि आशयाच्या दृष्टिकोनातून वेगळे आहे असं आपल्याला बघता येऊ शकतं किंवा पाहता येऊ शकतं। मग अशा जी काही भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आहेत त्याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूयात। तर मित्रांनो, भारतीय संविधानाची अशी एकूण 17 वैशिष्ट्ये आपण बघू शकतो। तुम्ही पाहू शकता की पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वात विस्तृत लिखित घटना। दुसरं वैशिष्ट्य आहे विविध स्रोतापासून तयार, म्हणजे भारतीय संविधान हे विविध स्रोतापासून तयार झालेलं आहे। तिसरं वैशिष्ट्य आहे एकात्म संघराज्य। चौथं वैशिष्ट्य आहे संसदीय पद्धतीची शासन पद्धती। पाचवं वैशिष्ट्य आहे संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक श्रेष्ठत्व यांचा समन्वय। सहावं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था। सातवं वैशिष्ट्य आहे ताठरता व लवचिकता यांचे मिश्रण। आठवं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता सार्वभौम। 9वं वैशिष्ट्य आहे मूलभूत अधिकार आणि 10वं वैशिष्ट्य आहे मार्गदर्शक तत्वे। पुढे आपण बघू शकतो की 11वं वैशिष्ट्य आहे मूलभूत कर्तव्य। 12वं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र। 13वं वैशिष्ट्य आहे प्रौढ मताधिकार। 14वं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व। 15वं वैशिष्ट्य आहे आणीबाणीची तरतूद। 16वं वैशिष्ट्य आहे त्रिस्तरीय सरकार आणि 17वं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र संस्था। अशी एकूण 17 भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आहेत की ज्याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर पहिलं वैशिष्ट्य आपण बघूयात। पहिलं वैशिष्ट्य आहे सर्वात विस्तृत लिखित घटना। तर जगामध्ये जेवढ्या काही राज्यघटना आहेत त्या राज्यघटनांशी आपण भारतीय संविधानाची तुलना केलो तर भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे हे आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं। इथं पाहू शकतो आपण की मूळ संविधानामध्ये 395 कलमे, 22 भाग आणि 8 परिशिष्टे होती। सध्याच्या काळामध्ये भारतीय संविधानामध्ये 448 कलमे, 25 भाग आणि 12 परिशिष्टे आहेत। जर आपण इतर संविधान म्हणजे इतर देशाच्या संविधानाचा विचार केलो तर कॅनडाच्या संविधानामध्ये 147 कलमे, चीनच्या संविधानामध्ये 138 कलमे, ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये 128 कलमे आणि अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलमे आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे भारतीय संविधानाची या इतर देशांच्या संविधानाशी तुलना केलो तर आपल्या लक्षामध्ये येईल की भारतीय संविधान हे जगामध्ये सर्वात विस्तृत आणि लिखित संविधान आहे। त्यामुळे भारतीय संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य ठरतं ते म्हणजे सर्वात विस्तृत लिखित अशी ही घटना आहे। दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विविध स्रोतापासून तयार, म्हणजे भारतीय संविधान तयार करत असताना घटनाकारांनी जगातील वेगवेगळ्या संविधानाचा अभ्यास करून त्यामधून आपल्यासाठी जे आवश्यक आहे, जे कल्याणकारी आहे अशा तरतुदी भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेल्या आहेत। त्यामुळे भारतीय संविधानाचं दुसरं वैशिष्ट्य ठरतं ते म्हणजे विविध स्रोतापासून तयार। इथे आपण बघू शकतो मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मत व्यक्त केलं होतं की त्यांच्या मते जगातील ज्ञात असलेल्या सर्व घटना धुंडाळून भारतीय राज्यघटना बनविण्यात आली आहे। म्हणजे त्यावेळेस जगामध्ये जेवढ्या काही राज्यघटना अवेलेबल होत्या त्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय संविधान हे तयार करण्यात आलेलं आहे। जगातील जवळपास 60 देशांच्या घटनांचा अभ्यास भारतीय घटनाकारांनी केला होता। त्याचबरोबर भारत सरकार कायदा 1935 जो आहे या कायद्याचा प्रभाव सुद्धा आपल्याला भारतीय संविधानावरती दिसून येतो। 1935च्या कायद्यातील सुमारे 250 तरतुदी भारतीय संविधानामध्ये स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे भारतीय संविधान हे विविध स्रोतांकडून घेण्यात आलेलं संविधान आहे किंवा विविध स्रोतांचा प्रभाव किंवा विविध राज्यघटनांचा प्रभाव भारतीय संविधानावरती पडलेला आपल्याला दिसून येतो। जर उदाहरणादाखल आपण घेतलं तर अमेरिकन संविधानातून आपण मूलभूत हक्क,
न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन स्वतंत्र, राष्ट्रपती, राष्ट्रपतींचा महाभियोग, उपराष्ट्रपती पद, हे सगळं आपण अमेरिकन संविधानातून घेतलेलं आहे. ब्रिटनच्या संविधानाचा आपल्या संविधानावरती प्रभाव पडलेला आहे ते म्हणजे संसदीय शासन पद्धती, कायद्याचं राज्य, एकल नागरिकत्व. ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून आपण घेतलेला आहे समवर्ती सूची. कॅनडाच्या संविधानातून आपण घेतलोय संघराज्य आणि राज्यपाल पद. आयरिश संविधानातून आपण घेतलेला आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. तर दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून आपण घेतलेला आहे घटना दुरुस्तीची पद्धत. सोव्हिएत रशियाच्या संविधानातून आपण मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहेत. आणि फ्रान्सच्या संविधानातून आपण गणराज्य शासन पद्धती आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी काही मूल्य आहेत ती मूल्य आपण फ्रान्सच्या संविधानातून घेतलेले आहेत. म्हणजे या वेगवेगळ्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय घटनाकारांनी त्यामधून जे आवश्यक आहे त्या सर्व तरतुदी आपल्या भारतीय संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे भारतीय संविधानाला विविध स्त्रोतापासून तयार झालेले संविधान असं म्हटलं जातं. आणि हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे एकात्म संघराज्य, की जसं की आपण भारतीय शासन पद्धतीला किंवा भारताच्या स्वरूपाला संघराज्य पद्धतीचं स्वरूप असं म्हणतो, परंतु घटनेमध्ये संघराज्य शब्दाचा कुठेच उल्लेख नाही. त्याऐवजी राज्याचा संघ या शब्दाचा भारतीय संविधानामध्ये उल्लेख आढळतो. त्याचबरोबर भारतामधील जे काही घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. आणि त्यामुळे भारतीय संघराज्य जे आहे ते संघराज्य प्युअर संघराज्य आहे असं म्हटलं जात नाही, तर भारतीय संघराज्य हे राज्यांचा संघ आहे. म्हणजे प्रशासनाच्या सोयीसाठी एका अखंड भूप्रदेशाचे वेगवेगळ्या प्रांतामध्ये विभाजन केलेलं आहे. परंतु या जे काय प्रांत आहेत त्या प्रांतांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. तर एकात्म संघराज्य असण्याची लक्षणे काय आहेत आपण बघूयात. तर भारतामध्ये प्रभावी केंद्र आहे, म्हणजे केंद्र सरकार हे राज्य सरकारपेक्षा जास्त प्रभावी आहे. दुसरं लक्षण आहे एकच राज्य घटना. जर आपण इतर संघराज्य असलेल्या शासनांचा किंवा देशांचा विचार करू तर त्या ठिकाणच्या संघराज्यामध्ये केंद्राची एक राज्य घटना आणि घटक राज्याची एक राज्य घटना अशा दोन राज्य घटना पाहायला मिळतात. परंतु भारतामध्ये फक्त एकच राज्य घटना आहे ती म्हणजे केंद्राची. आणि त्यामुळे भारतीय संघराज्य हे एकात्म आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. एकल नागरिकत्व, भारतामध्ये एकच नागरिकत्व आपल्याला प्राप्त होतं ते म्हणजे भारतीय. ज्या ठिकाणी प्युअर संघराज्य असतं त्या ठिकाणी दोन नागरिकत्व प्राप्त होतात, एक संघाचं नागरिकत्व आणि एक घटक राज्याचं नागरिकत्व. पुढे चौथं लक्षण आहे एकात्मिक न्याय व्यवस्था. भारतामध्ये सर्वोच्च असं न्यायालय फक्त सर्वोच्च न्यायालय आहे. बाकीचे सर्व न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधीनस्थ न्यायालय किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. आणि त्यामुळे भारतामध्ये जी काही न्याय व्यवस्थेचं स्वरूप आहे ते एकात्मक स्वरूपाचं न्याय व्यवस्थेचं स्वरूप आहे. आणि हे पण लक्षण एकात्म संघराज्याचं लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पाचवं लक्षण आहे केंद्राद्वारे राज्यपालाची नियुक्ती. म्हणजे घटक राज्यामध्ये जे काही घटक राज्याचा प्रमुख असतो म्हणजे त्याला आपण राज्यपाल असं म्हणू शकतो. आणि ह्या राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपतीकडून होत असते, म्हणजे केंद्राकडून राज्यपालांची नियुक्ती होत असते. आणि त्यामुळे केंद्राद्वारे राज्यपालाची नियुक्ती केली असल्यामुळे भारतीय संघराज्य हे एकात्म स्वरूपाचं संघराज्य आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि सहावा ते म्हणजे आणीबाणीच्या तरतुदी, की भारतीय संविधानामध्ये आणीबाणीची तरतूद केलेली आहे. जर एखाद्या घटक राज्यामध्ये संविधानानुसार कारभार होत नसेल किंवा राजकीय अराजकता माजलेली असेल, गोंधळ माजलेला असेल, तर त्या घटक राज्यातील सरकार बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि त्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. आणि या कारणांमुळे किंवा या लक्षणांमुळे आपल्याला भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकात्म संघराज्य हे आपल्याला बघता येऊ शकतं. मित्रांनो, चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था, की भारताने ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. परंतु भारताची जी काही संसद आहे ती संसद सार्वभौम नाही, तर भारतीय संसदेवरती सर्वोच्च न्यायालयाचं नियंत्रण आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि भारतीय जी काही शासन पद्धती आहे ती संसदीय शासन पद्धती जरी असली तरी ती ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीपेक्षा भिन्न आहे. त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येऊ शकतात. की भारतीय संसदीय शासन पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला बघता येऊ शकतं की ज्या अनुषंगाने आपण भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे असं आपण म्हणतो, ते पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नाममात्र आणि वास्तविक प्रमुख. की भारतामध्ये दोन प्रमुख असतात, राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात तर पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख असतात. आणि हे संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. बहुमत असलेल्या पक्षाचं सरकार
की आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाचं बहुमत बनतं त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान पदाची शपथ दिली जाते आणि त्यामुळे बहुमत असलेल्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी निर्माण होतं आणि हे संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आपण बघू शकतो की मंत्री विधिमंडळाचे सदस्य असतात, की भारतामध्ये जर कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळातून निर्माण होत असतं. म्हणजे मंत्री पदाची शपथ घ्यायची असेल तर त्या व्यक्तीस संसदेचं सदस्यत्व स्वीकारावंच लागतं किंवा कायदे मंडळाचं सदस्यत्व स्वीकारावंच लागतं. जर कायदे मंडळाचं सदस्य नसेल एखादा व्यक्ती तर त्याला मंत्री म्हणून 6 महिन्यापेक्षा जास्त कार्य करता येत नाही आणि हे एक भारतीय संसदेचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे भारतामध्ये संसदीय शासन पद्धती असं आपण म्हणू शकतो. पंतप्रधानाचे नेतृत्व की भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदेचा नेता हा पंतप्रधान असतो किंवा शासनाचा नेता हा पंतप्रधान असतो आणि पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली पूर्ण सरकार काम करत असतं आणि हे संसदीय शासन पद्धतीचे एक वैशिष्ट्य आहे. पाचवं वैशिष्ट्य आपण बघू शकतो कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन. म्हणजे संसदीय शासन पद्धती ज्या देशामध्ये असते त्या देशातील जे काही कनिष्ठ सभागृह असतं ते सभागृह विसर्जित करण्याचा अधिकार संविधानाद्वारे संविधानिक पदांना प्राप्त होत असतो आणि त्यामुळे भारतामध्ये कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन सुद्धा करता येऊ शकते, ज्यामध्ये लोकसभेचे विसर्जन किंवा विधानसभेचे विसर्जन केलं जातं आणि हे संसदीय शासन पद्धतीचे एक वैशिष्ट्य आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक श्रेष्ठत्व यांचा समन्वय. की भारतामध्ये जरी संसदीय लोकशाही असली किंवा संसदीय शासन पद्धती असली तरी भारतामधील संसद ही सर्वश्रेष्ठ नाही, तर भारतात संसद पूर्णपणे सार्वभौम नाही किंवा सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही, तर संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायालयाच्या सर्वोच्चतेचा संयोग भारतीय शासन पद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि न्यायालयही या ठिकाणी सर्वोच्च किंवा सार्वभौम नाही किंवा सर्वश्रेष्ठ किंवा सगळ्यांपेक्षा ताकदवर नाही, या ठिकाणी दोन्हींचा समन्वय घातलेला आपल्याला बघता येऊ शकतो आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. सहावं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था. की भारतामध्ये न्याय व्यवस्थेची विशिष्ट अशी हायरार्की आहे. आपण बघू शकतो की भारतामध्ये सर्वात सर्वोच्च स्थानी हे सर्वोच्च न्यायालय आहे, त्याच्यानंतर उच्च न्यायालय येतात, त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय आहेत आणि अशी ही भारतामध्ये न्याय व्यवस्थेची पदसोपानीयता आहे. आणि त्याचबरोबर भारतीय संविधानाने न्यायालयीन स्वातंत्र्य सुद्धा स्वीकारलेलं आहे, ज्याचे वैशिष्ट्य आपण बघू शकतो की न्यायाधीशांचा निश्चित असा कार्यकाल असतो, निश्चित अशी सेवा शर्ती न्यायाधीशांची असते. सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयाचा जेवढा काही खर्च असतो तो सर्व खर्च संचित निधीतून केला जातो. न्यायालयाचा अवमान करता येत नाही आणि संसदेमध्ये न्यायालयाने जे काही किंवा न्यायालयाचं जे काही कामकाज आहे त्या कामकाजाबद्दल संसदेमध्ये किंवा लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल त्या ठिकाणी चर्चा करता येत नाही आणि यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य हे अबाधित राहतं आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये स्वतंत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था आहे, हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. सातवं वैशिष्ट्य आहे ताठरता व लवचिकता यांचे मिश्रण. तर आपण बघू शकतो की भारतीय घटनेतील काही बदल हे सोप्या पद्धतीने करता येऊ शकतात, तर काही बदल हे ताठर किंवा अवघड मार्गाने करता येतात. हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. अमेरिकन संविधानाचं आपण बघितलं तर अमेरिकन संविधान हे पूर्णतः ताठर आहे. त्या ठिकाणी अमेरिकन संविधानामध्ये जर बदल करायचा असेल तर खूप अवघड अशा प्रक्रियेतून जावं लागतं. तर ब्रिटनचं जे काही संविधान आहे ते लवचिक आहे. मुळात ब्रिटनमध्ये अलिखित संविधान असल्यामुळे त्या ठिकाणी लवचिकता असणं हे स्वाभाविक आहे. तर भारतीय संविधानाचा आपण विचार केला तर भारतीय संविधानाच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद सांगितलेली आहे आणि त्या अनुषंगाने 3 प्रकारे घटनेमध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करता येऊ शकते, दुसरा आहे संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करता येऊ शकते आणि तिसरा आहे ते म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने आणि सोबतच निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांचा पाठिंबा त्याला हवा असतो तरच संविधानामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. म्हणजे आपण पाहू शकतो की पहिला आहे ते म्हणजे संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती आणि ही लवचिक प्रक्रिया आहे. तर दुसऱ्या दोन ज्या काही प्रक्रिया आहेत संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती आणि विशेष बहुमताने निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांचा पाठिंबा, ही ताठर अशी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय संविधान जेवढं ताठर आहे तेवढंच लवचिक पण आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय जनता सार्वभौम.
तर आपण बघू शकतो की भारतीय संविधानाची किंवा प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारतीय लोक या वाक्याने झालेली आहे. याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता ही सर्वश्रेष्ठ असून जनतेचे सार्वभौम हे प्रास्ताविकतेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वात सर्वश्रेष्ठ कोण आहे तर भारतीय जनता आहे. म्हणजे संविधानाने जनतेला श्रेष्ठ बनवलेलं आहे आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. नवं वैशिष्ट्य ते म्हणजे मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क. तर भारतीय संविधानाच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये की भारतीय नागरिकांना 6 असे मूलभूत अधिकार दिलेले आहेत की जे आपण बघू शकतो की या ठिकाणी कलम 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क सांगितलेला आहे. कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क सांगितलेला आहे. कलम 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क सांगितलेला आहे. कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क सांगितलेला आहे. कलम 29 ते 30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सांगितलेला आहे. तर कलम 32 मध्ये संवैधानिक उपाययोजनाचा हक्क सांगितलेला आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये 6 मूलभूत हक्क हे भारतीय नागरिकांसाठी सांगितलेले आहेत आणि या मूलभूत हक्काचं संरक्षण करायची जबाबदारी सर्वोच्च न्यायालय किंवा भारतीय न्याय व्यवस्थेवर आहे आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. मूलभूत हक्काचा एक वेगळा मुद्दा आपण पुढच्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तरी परंतु भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य म्हणून अशा 6 मूलभूत हक्कांचा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो किंवा 6 मूलभूत हक्कांचा आपण अभ्यास करू शकतो. मित्रांनो, 10वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मार्गदर्शक तत्व, जी की ज्या मार्गदर्शक तत्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं म्हटलेलं होतं. तर भारतीय संविधानाच्या कलम 36 ते 51 मध्ये राज्यांसाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत. म्हणजे आपण भारताला कल्याणकारी राज्य म्हणून स्वीकार केलेला आहे किंवा भारताला कल्याणकारी राज्य आपल्याला बनवायचं आहे. मग त्या अनुषंगाने भारताचं जे काही राज्य आहे किंवा भारत नावाचं जे काही राज्य आहे त्या राज्याने कुठल्या पद्धतीचे कायदे बनवावेत त्या संबंधीच्या ह्या सगळ्या तरतुदी किंवा हे मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि हे भारतीय संविधानाचं 10वं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण भारतीय संविधानाची 10 वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. तर पुढचं भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे 11वं वैशिष्ट्य, ते म्हणजे मूलभूत कर्तव्य. तर 1976 मध्ये भारत सरकारने सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीने 42वी घटना दुरुस्ती केली आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पुढे 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती करून 11वे मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि असे एकूण 11 मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये सांगितलेले आहेत की जे सुद्धा भारतीय संविधानाचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. की जसं की संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांचा आदर करणे, राष्ट्रीय आंदोलनातील उच्च आदर्शांचा आदर करणे, भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता यांचे रक्षण करणे, नागरिकात एकता व बंधुभाव वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करणे, असे एकूण 11 मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये सांगितलेले आहेत की जे भारतीय संविधानाचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर मित्रांनो, पुढचं भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. म्हणजे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा अर्थ असा आहे की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणजे भारतीय राज्याचा कोणताच धर्म नाही, म्हणजे भारत सरकारचा अधिकृत असा कोणता धर्म नाही, तर भारत सरकार समोर सगळे धर्म हे समान आहेत. आणि 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मित्रांनो, 13वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रौढ मताधिकार. भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांना मतदानाचा अधिकार असतो की ज्या अधिकाराचा वापर करून लोक आपलं सरकार बनवत असतात. भारतीय संविधानाच्या कलम 326 नुसार ज्याचं 18 वय वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा सर्व भारतीय नागरिकांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी मतदानाचा हक्क प्राप्त होत असतो. एक वैशिष्ट्य असं आहे या मतदानाच्या हक्काचं की भारतामध्ये एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हे वैशिष्ट्य किंवा हे सूत्र अवलंबिलं आहे. कलम 325 नुसार जात, वंश, धर्म, लिंग, साक्षरता, संपत्ती इत्यादी कारणावरून मताधिकार नाकारता येत नाही आणि हे एक भारतीय संविधानाचं प्रमुख असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रौढ मताधिकार. म्हणजे ज्याचा 18 वय वर्ष पूर्ण होतं त्या प्रत्येक भारतीय नागरिकास भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होतो की ज्याला प्रौढ मताधिकार असं म्हटलं जातं आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. 14वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकेरी नागरिकत्व. जसं की मागे आपण एक वैशिष्ट्य बघितलं की भारत हे एक संघराज्य आहे आणि ज्या देशामध्ये संघराज्य असतं त्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व दिलं जातं. जसं अमेरिकेचं उदाहरण आपण जर घेतलं तर अमेरिकेमध्ये घटक राज्याचं एक नागरिकत्व आहे आणि
संघाचं एक नागरिकत्व आहे. तशा पद्धतीने भारतामध्ये सुद्धा संघराज्य आहे, पण भारतीय संघराज्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये घटक राज्याचं नागरिकत्व आपल्याला प्राप्त होत नाही, तर भारत सरकारचं एकच नागरिकत्व आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, आणि म्हणजे प्रत्येक भारतीय हा भारताचा नागरिक आहे आणि त्याला भारतीयत्व किंवा भारताचं नागरिकत्व प्राप्त होत असतं, त्यामुळे त्याला एकेरी नागरिकत्व असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, 15वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आणीबाणीची तरतूद. भारतीय संविधानाच्या कलम 352 ते 360 या कलमांमध्ये 3 आणीबाणीच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत, की जसं 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येऊ शकते, कलम 356 नुसार घटक राज्यातील आणीबाणी लागू करता येऊ शकते, आणि कलम 360 नुसार वित्तीय आणीबाणी लागू करता येऊ शकते. आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य क्रमांक 15 म्हणजे आणीबाणीची तरतूद. मित्रांनो, 16वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्रिस्तरीय सरकार, की सुरुवातीला भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये द्विस्तरीय सरकार होतं किंवा द्विस्तरीय शासन व्यवस्था होती. 1992 मध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली, आणि या घटना दुरुस्ती करून पंचायत हा तिसरा स्तर निर्माण करण्यात आला, ज्या अनुषंगाने भारतामध्ये त्रिस्तरीय सरकार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार, की ज्याच्यामध्ये आपण त्याचं विभाजन करून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारचे विभाजन करू शकतो. आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्रिस्तरीय सरकार. आणि मित्रांनो, शेवटचं वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाचं ते म्हणजे स्वतंत्र संस्था, की जसं तुम्ही पाहू शकता की केंद्रीय निवडणूक आयोग आहे, भारताचे महालेखा परीक्षक आहेत, किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे, आणि या सर्व संस्था शासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी किंवा शासन व्यवस्था चालवण्यासाठी सहकार्य करत असतात. आणि हे एक भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आणि अशी एकूण आपण 17 वैशिष्ट्यांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे. धन्यवाद.